त्यावेळी नक्कीच आपण 1-1 रुपये जमा करून क्रिकेटचं बॅट आणत होतो आणि आता मात्र वेगळी पोझिशन आहे. आपल्याकडे क्रिकेटचं बॅट घेण्यासाठी पैसा आहे, पण खेळण्यासाठी आपल्याकडे 11 खेळाडू नसतात. ही शोकांतिका आत्ताच्या क्रिकेटला आपल्याला पाहायला मिळते. अशा टुर्नामेंट नक्की होत असतील तर त्या भागातले खेळाडू नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं खेळ खेळताना दिसत आहेत. आणि असाच एक वेगळा प्रयोग आणि वेगळी ही झलक गेली 7 वर्ष आपण GPLच्या माध्यमातून गगनबावड्यामध्ये पाहतोय. सर्व रसिक प्रेक्षक देखील या क्रिकेटचा आनंद अतिशय छान पद्धतीनं लुटताना आपल्याला दिसत आहेत. 66 रनांचं आव्हान या ठिकाणी AK टस्करला आणि लेफ्ट हँड बॅट्समॅन अजित आणि मयूरची सलामीची जोडी मैदानात आणि त्यांना माही गोलंदाजी करताना. याच दरम्यान हा चेंडू चांगला फिल्डर इथं ठेवलाय. माहीला माहिती आहे हा बॅट्समन कोणत्या साईडला बॅटिंग करू शकतो. पहिला चेंडू चांगला टोलवला होता पण फिल्डरने फील्ड करेपर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो अजित. या एका धाव्यानं संघाचं खातं उघडतंय. आता मात्र स्ट्राईकवर आलाय मयूर बिल्ले. अर्थातच गगनबावड्याचा हा नामवंत खेळाडू. आता मात्र त्याचा बोलबाला त्याला करावा लागेल. आणि हे दोघ जण दिसत आहेत माही आणि मयूर. याच दरम्यान हा वाईटचा कॉल या ठिकाणी पंचांकडून येतोय. सांगायला वाटतं की हे 2 खेळाडू मयूर असेल माही असेल एकाच गगनबावडा टीम मधून खेळताना आज मात्र वेगवेगळ्या संघातून एकमेकाच्या समोर टाकताना एकमेकाचे कच्चे दुवे माहीत असलेले हे दोघ जण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि याच दरम्यान ऑफसाईडच्या कटर पॉइंटच्या दिशेने कव्हर केलेला हा चेंडू सीमारेषेपार चौकार. देखना शॉट. असा शॉट आपल्याला विराट कोहली याच्याकडून पाहायला मिळतोय. तेवढ्याच ताकदीनं आणि तेवढ्याच कलात्मकतेनं टाकलेला हा चेंडू सीमारेषेपार चौकार. परंतु फिल्डिंग तिथं मिस झाले आणि मात्र चेंडूला जावं लागतंय सीमारेषेबाहेर चौकारासाठी. या चौकारानं नक्कीच एक मनोबल वाढवताना दिसतंय ते मयूर याचं. आणि मयूर त्याच्यासाठी माहीर आहे. आता विचारपूर्वक गोलंदाजी माहीला करावी लागणार आहे कारण 40 चेंडू आणि त्याचबरोबर 60 धावा अजूनही बाकी. याच दरम्यान मोठा फटका मिड ऑफ विकेटच्या वरून जातोय सीमारेषेपार. षटकार. क्रिकेट हा खेळ भावनेचा आहे, जिद्दीचा आहे, चिकाटीचा आहे, आपल्या सर्वांच्या संघर्षाचा आहे, मेहनतीचा आहे. आणि जो मेहनत करणार त्याला नक्कीच यश मिळणार. पहिल्या काही चेंडूवर फटके बसलेत. बॅकवर यावं लागणार आहे माही याला. आणि माहीचा हा देखील मोठा फटका आणि टप्पा गावून जातोय सीमारेषे पार चौकार. वादळ आलंय मयूर नावाचं. 3 चेंडू 14 रन या ठिकाणी दिसत आहेत. आणि हा देखील मोठा फटका आणि त्यात देखील मिस फिल्डिंग. 2 फिल्डर या ठिकाणी फील्ड करतायत आणि 2 रन मात्र रोखू शकत नाहीयेत. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते 18 रन. अजूनही या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. 66 रनांचं छोटस आव्हान घेऊन मैदानात उतरलेली ही जोडी 7.68च्या सरासरी रन रेटनं चाललेला हा सामना. आणि याच दरम्यान मयूर या बॉलला चांगला सन्मान देतोय. त्याला माहिती आहे की पुढचं षटक आपल्याला नक्कीच एका वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते, म्हणून आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना दिसतोय. आणि याचबरोबर पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकात AK टस्कर संघाची धावसंख्या होते
19 रन. एके टस्कर संघाच्या डगआउट मध्ये चांगलं वातावरण, हॅपी वातावरण पाहायला मिळतंय. याचं कारण देखील ठरतंय ते म्हणजे अजित आणि मयूर यांची ही सलामीची जोडी मैदानात कहर करताना. कारण मयूरला जर बघितलं तर चेंडू खेळलाय 8 चेंडू आणि 5 चेंडू आणि 17 रनाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली. मयूर स्ट्राईक आपल्याकडे स्वतःकडे ठेवलाय आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय. सांगसाई पॅन्थरचा हा विठ्ठल सारखं पाहावं लागेल. कारण अडचणीत असलेला आपला संघ मोठे खेळाडू देखील हा पुढे सामना करतायत. मयूर बिले, क्या बात है. हा चेंडू देखील मिड विकेटच्या डोक्यावरून जातोय, सीमा रेषा पार, षटकार. हे क्रिकेटचं वैशिष्ट्य ठरतंय. मयूर ज्या संघामध्ये असतो तो नक्कीच संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना आपल्याला दिसतोय. कारण मयूरकडे बघितलं तर शांत आणि संयमाची सोबत त्याच्या जवळ आहे आणि तसंच शांत संयम जरी चेहऱ्यावर दिसत असला तर बॅटिंगमध्ये धुवाधार बॅटिंग करण्याची ताकद या प्लेअरमध्ये आहे. पुन्हा एकदा विठ्ठल सज्ज आणि पुन्हा एकदा लेग थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा रेषे पार, खणखणीत षटकार. सलग बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी लावतो. चांगलं बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. मयूर याच्या बॅट अक्षरशः तळपताना दिसते. पुन्हा एकदा सज्ज झालाय पण या चेंडूवर देखील चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फिल्डरने फील्ड करेपर्यंत धाव काय घेता नाही आली. निर्धाव चेंडू असा कमबॅक करावा लागेल विठ्ठल याला. आणि हा मोठा फटका, चेंडू जातोय मान्यवरांच्या डगआउट मध्ये, चौकार. पुन्हा एकदा बॉलिंगवर सज्ज झालाय तो विठ्ठल. विठ्ठलाला थोडासा कारनामा चांगला करावा लागणार आहे. आणि याच दरम्यान फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू, पुन्हा एकदा सीमा रेषे पार, खणखणीत षटकार. थँक्यू. मयूर आल्या आल्यास त्यानं ठरवूनच आला आणि त्याला याच्यासाठीच पालवला, प्रत्येक चेंडूवर प्रहार करायचा आणि तसाच प्रहार करताना दिसतो. याच दरम्यान एक झेलचा मोका या ठिकाणी बनला होता मात्र मयूरची विकेट वाचते आणि पॅवेलियन मध्ये परतावं लागतंय अजित याला. 10 चेंडूमध्ये 39 रनांची खेळी या ठिकाणी मयूर याच्याकडून सजते. मात्र अजितचं थोडंसं लक्ष भरकटलं आणि याच दरम्यान एक रनआउटच्या रूपात एक फटका बसतोय तो टस्कर, एके टस्कर संघाला. यानंतरच्या सामन्यासाठी
बीपी जागवाल्स आणि व्हीडी वेपर्स रुपनेवाडी आणि असळच दोन्ही संघांना विनंती असेल आपण कृपया टॉस साठी यायचा लगेच. कर्णधार दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बॉलिंग मार्कवर आलाय कलंदर. एक अनुभवाची जोड असलेला अनुभव ठासून भरलेला कलंदर बॉलिंग मार्कवर. आता आपल्या संघासाठी नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागेल कलंदर याला. आणि कलंदर याचा पहिला चेंडू हवेत आहे. मिड विकेटच्या इथून एक चौका. शायद तूने मेरा नाम ठीक से नहीं सुना. मनियासुर भार्गव सुरदेव राजपूत. थँक्यू. टॉस साठी यायचं आहे. व्हीडी लेपर्डचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि हा देखील फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातोय सीमा रेषे पार. प्रेक्षकांना येतं आपला कॅच जिंकलाय. क्या बात है. थँक्यू डीजे. दोन्ही संघाचे कर्णधार रुपनेवाडी आणि असळच दोन्ही संघाचे कर्णधार यायचं आहे. याच दरम्यान मयूरची फलंदाजी आपल्याला 50 रन पूर्ण झालेत मयूर याच्या. जोरदार टाळ्या उद्यात मयूरसाठी. आणि मयूरला देखील विनंती असेल आपण देखील 49 आहेत का. आणि याच दरम्यान हा देखील खणखणीत षटकार आणि याच बरोबर आपला अर्धशतक पूर्ण करतोय. क्या बात है. जीपीएल पर्व 7 मधलं पहिलं अर्धशतक मयूर बिल्ले याच्या नावावर. या ठिकाणी प्रेक्षकांकडून पण एक वेगळा आनंद या ठिकाणी जोशपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण करतोय. खूप खूप अभिनंदन मयूर. 14 बॉल आणि 55 रन, 6 षटकार आणि 4 चौकार यांची आतिषबाजी, एक वादळी खेळी या ठिकाणी मयूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. आणि हा देखील चेंडू पटकवलाय, गॅप मध्ये जातोय काय आणि हा देखील खणखणीत चौकार. कर्णधार आणि टॉस साठी यायचं आहे. लास्टचा आणि अंतिम कॉल आपल्यासाठी असेल. त्याच्यानंतर आपल्याला पेनल्टी बसणार आहे. शेवटचे 26 चेंडू शिल्लक आणि 5 रन हवे आहेत. मयूर बिल्ले बघूया कोणता फटका मारून ही मॅच या ठिकाणी समाप्त करतोय. आणि मोठा फटका. याच दरम्यान चेंडू हवेत आहे आणि फिल्डर कडून ही देखील मोठी मिस्टेक होते आणि याच दरम्यान देखील कॅच ड्रॉप होतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत. तीन धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. एके टस्कर संघाला 63 धावा धावफलकावर आहेत. 1 विकेट मात्र गमावली. मयूरची वादळी खेळी आपल्याला पाहायला मिळाली. कलंदर याचा पुढील चेंडू आणि हा चेंडू आणि मॅच. अरे सुंदर कॅच होता परंतु तो पण देखील मिस होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार चौकार. आणि याच बरोबर एके टस्कर हा सामना जिंकतायत. तुमचं खूप खूप अभिनंदन असणार आहे. संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग घेतली.